नमस्कार. कट्टा कोल्हापूरवरती मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्या कट्ट्यावरती एक विशेष माहिती सांगण्यासाठी आलेले आहेत SG फायटोफार्माचे श्री दिलीप गुणे सर. त्यांचं कट्ट्यावरती स्वागत आहे. आयुर्वेद आणि आयुर्वेदातल्या औषधं बनवण्यामध्ये कोल्हापुरातली एक आघाडीची जी संस्था आहे, कंपनी आहे, ती सरांची आहे. त्याच्याबद्दल आज एक वेगळे समज गैरसमज आयुर्वेदाबद्दलची माहिती या गोष्टीच्यावरती आपली चर्चा होणार आहे. त्याच्याआधी मी थोडक्यात सांगू इच्छितो की कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे तात्कालिक राजवैद्य बाबासाहेब गुणे यांच्या आयुर्वेदिक मेडिसिनचा जो वारसा आहे तो सरांनी आजपर्यंत इतक्या सुंदरपणे चालवलेला आहे. आणि त्यामुळेच असेल की आज एक आघाडीची कंपनी म्हणून SG फायटोफार्मानं आपलं स्थान निर्माण केलं आहे. आज आपली चर्चा ही याच्यावरतीच होणार आहे. मुळात आयुर्वेदाबद्दलचे समज गैरसमज, औषधं निर्माण होताना खूप लोक म्हणतात की त्याच्यामध्ये हे असतं ते असतं, तर याबद्दलही सर आपल्याला उत्तर देणारच आहेत. त्याच्या आधी सर आम्हाला जाणून घ्यायचं आहे की फायटोफार्मा जी आता कोल्हापूरमधली एक औषध निर्माण कंपनी आहे, जी फार मोठी आहे, राष्ट्रीय लेवलला आपली औषधं जातात, तर याची जी वाटचाल आहे याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. ऍक्च्युली माझं करिअर सुरू झालं, माझं क्वालिफिकेशन आहे BSc D.Pharm. माझं करिअर जे सुरू झालं ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. 10 वर्ष काम केलं आणि त्यावेळेला आमचा शाहू महाराजांनी माझ्या पणजोबांना, म्हणजे जे राजवैद्य तुम्ही म्हणलात, त्यांना सांगितलं की तुम्ही एक कारखाना चालू करा, औषधं लोकांना पोचली पाहिजेत. म्हणून शाहू औषधी कारखाना लिमिटेड म्हणून नावाची, शाहूंच्या नावाचीच कंपनी होती. हा, आणि त्यांनी जागा पण आम्हाला दिली, तुम्ही तिकडे सगळं चालू करा. आणि त्याच्यामध्ये ही कंपनी सुरू होती. पण तिथं बेसिकली कुठल्याही कंपनीला लागतं ते मार्केटिंग पाहिजे. आणि हे मार्केटिंग करत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या की मार्केटिंगचा मनुष्य प्रॉपर नाही. नाव भरपूर होतं मार्केटमध्ये त्या काळात सुद्धा, की मी बघायचं होतं की 40-50 कामगार त्यावेळेला मी कारखान्यात आमच्या बघितलेले आहेत. आणि ते असताना सुद्धा सेल व्हायचा नाही, ते लोकांच्यापर्यंत पोचत नव्हतं. मग हे झालं म्हटल्यानंतर नाही, माल जायचा सगळीकडं, पण कलेक्शन ऑफ मनी किंवा त्याचं आपण हे कॉस्टिंग जे केलेलं आहे हे बरोबर आहे का चूक आहे हे पण बघायला लागतं कुठल्याही. हा, त्यामुळं मग ते बघत असताना लक्षात आलं, आम्ही जेव्हा सगळं मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जॉईन झाल्यानंतर परत जेव्हा शाहू कारखाना सुरू असताना तिथं जाऊन बसलो, एक दिवस सहज कॉस्टिंग बघत लक्षात आलं की आपल्याला पडतंय त्यावेळेला ते मटेरियल, समजा आपल्या त्यावेळेला आणे होते, 10 आण्याला पडतंय आणि 12 आण्याला पडतंय आणि आम्ही 10 आण्याला विकतोय. 2 आणे पर बॉटल नुकसान, तरी लोक घेत नव्हते. हा, मग हे काय आहे? मग मी आमचे जे बघणारे लोक होते त्यांना विचारलं, बाबा हे काय झालंय तुमचं, असं कसं काय, काही कॉस्टिंग काहीतरी चुकतंय. माझे वडील पण तिथं बघायचे, पण वडील बेसिकली सिव्हिल कन्स्ट्रक्शन मध्ये असायचे. कोल्हापूरचा SC स्टँड वगैरे त्यांनीच बांधले. त्यामुळे ते तिकडे बघत असल्यामुळं कारखान्यात येणे, बघणे आणि जाणे, त्या आपल्या कामाला जाणे हे सुरू असल्यामुळे त्यांना मी जेव्हा दाखवलं ते म्हणले, अरे काहीतरी. मग विचारलं, त्यांनी सांगितलं की मार्केटमध्ये बाकीच्या ड्रगच्या किमती अशा आहेत म्हणून आम्ही अशी किंमत ठेवली. जे बघणारे लोक होते त्यांनी म्हटलं, मला आपण जर औषधं चांगलं करत असू तर किंमत ही क्रायटेरिया नाही, हे नक्की आहे. त्याच्यानंतर सुरू झालं, पण पैशाचे प्रॉब्लेम, हे प्रॉब्लेम, तो कारखाना बंद पडला. बंद पडल्यानंतर माझ्या पणजोबांनी जे काय पुस्तकं लिहून ठेवलेली होती औषधांच्या, नंतर माझे त्यांचे पुतणे गंगाशास्त्री गुणे, जे त्यांच्या नावानं नगरला कॉलेज आहे आज, त्यांनी काही पुस्तकं अप्रतिम आयुर्वेदावर लिहिली, आयुर्वेदिक गुणधर्मशास्त्र. ते जेव्हा माझ्या वाचनात आली तेव्हा लक्षात आलं की आपण काहीतरी नवीनच करायला पाहिजे. मग त्यावेळेला मी मेडिकल म्हणून काम करत असल्यामुळे माझा 10-12 वर्षाचा अनुभव आला. अनुभव आल्यामुळं मग काय झालं की बेसिक कुठली औषधं मार्केटमध्ये पाहिजे, कुठली नको आहे हे सुरू अंदाज आला. आयुर्वेदामध्ये सुद्धा अनेक औषधं आहेत आणि त्या काळात एक औषध असं तयार व्हायचं जे करून द्यायचो. डॉक्टर पाथरकर म्हणून इथे सिव्हिल सर्जन होते. त्यावेळेला पॅरालिसिस आणि पोलिओ हे 2 केसेस भरपूर असायच्या. आणि पेशंटला पॅरालिसिस झाला की औषधच नाही ॲलोपॅथीमध्ये.
तर मग ते पाथरकर असेच एका वैद्यांना भेटले. त्यांनी त्यांना पुड्या सांगितल्या, ह्या तुम्ही द्या. त्यांनी त्या पुड्या तयार करून आमच्याकडनं घेतल्या आणि द्या लागल्या पेशंटला. 60 to 70% तो रिकवर व्हायचा. तो रिकवर होतोय म्हटल्यानंतर मग लोकांना लक्षात आलं की डॉक्टर पाथरकर पॅरालिसिसला औषध देतात. परंतु ते औषध बनवतात. मग ते झाल्यानंतर जेव्हा आम्ही असं लक्षात आलं की वडील आणि आम्ही बसलो असताना, त्यावेळेला मी एका कंपनीत काम करायचो. पुण्याची कंपनी होती, सेलेगन्स मार्केटिंग कंपनी. म्हणजे दुसऱ्यांनी प्रोडक्ट तयार करायचे, आपण मार्केटिंग करायचं. त्या कंपनीत मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून लागलो. मग त्या काळात वडील काय म्हणले, अरे ते मार्केटिंग कंपनी, आपण मॅन्युफॅक्चरर आहोत, आपण एकत्र येऊन का काम करू नये. हे सुरू झालं आणि मग फायटो फार्मा ही उदयास. आता फायटॉस म्हणजे काय, तर प्लांट केमिस्ट्री. बॉटनीमध्ये ब्रायोफायटा, टेरिडोफायटा असे सगळे ग्रुप्स आहेत. ते नथिंग इज फायटो फार्मा. फायटॉस मीन्स प्लांट केमिस्ट्री. म्हणून प्लांट केमिस्ट्री नाव काय द्यायचं, तर फायटो फार्मा हे नाव दिलं. आणि नंतर मग पहिलं औषधं कुठली आणायची हा विचार सुरू झाला. मी म्हणलं हे आम्ही जे नाव दिलं पाल्सिन्युरॉन, आता जे आमच्या जवळजवळ 35 ते 40% औषध ते आणि ते देऊया आपण, पहिलं काढू. मग लिव्हरचं एक औषध आणलं. मग संधिवातासाठी आर्नोपेन म्हणून कॅप्सूल आणल्या. आणि त्या काळात लसणाचं महत्व नुकतं सुरू झालं होतं. लसूण हा घ्यावा म्हणजे कोलेस्ट्रॉल लेवल अमुक तमुक कमी होतं, हे सगळं सुरू होतं. आणि एकच कंपनी ते पिल्स करून विकायचे, पर्ल्स, लसोना पर्ल्स म्हणून रॅनबक्सी, हे त्यांचे ॲडव्हर्टाईज प्रॉडक्ट होता. मग मी वडिलांना म्हटलं आपण गार्लिक नावाने ते प्रॉडक्ट का आणू नये मार्केटमध्ये. असं करा, मी 4-5 प्रॉडक्ट आणले. आणि आपण आता अनेक आम्ही विचार करतो की सध्या कॅल्शियमचं पर्सेंटेज पण लोकांना कमी, डिफिशियन्सी असते. अंड्याची कवचं आपण फेकून देतो, जे कॅल्शियम. अंड्याच्या कॅल्शियम साधी गोष्ट असते. जेव्हा चीक डेव्हलप व्हायला लागतं अंड्याच्या त्या ह्याच्यामध्ये, कोंबडीचं पिल्लू आपण म्हणतो चीक, मग त्याची हाड एवढी बळकट कशी होतात. आत तर आहे पिल्लू, त्याला वर्ण तर कॅल्शियम कुठलाच मिळत नाही. मग त्याच्यामधनं तुम्हाला ज्या कॅल्शियम म्हणून त्या हाड चांगलं घट्ट असतं, स्ट्रॉंग बनतं. मग त्याचं आम्ही बघितलं, त्या अनालिसिस करायला मिळालं. मग ते आणून त्याचं अनालिसिस केलं. लक्षात आलं की ह्याच्यामध्ये 94% कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम म्हणून आहे, मॅग्नेशियम आहे, म्हणजे असे मिनरल्स पण आहे. आणि मॅट्रिक्स प्रोटीन आहे. मॅट्रिक्स प्रोटीन म्हणून प्रकार असतो, ते शरीरासाठी चांगलं. म्हणजे काय, कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन करायला मदत करतं. मग म्हटल्यानंतर आपण आयर्न कॅल्शियम का आणायचं नाही. लोकांना दोन्ही उपयोगी पडेल. रक्तवाढी पडली पाहिजे आणि हाडं पण बळकट व्हायला पाहिजे. मग हे कुक्कुटांड अंडत्वक भस्म, कुक्कुटांड कोंबडीचं अंडत्वक म्हणजे कवच. असं नवीन सारखे विचार की मार्केटमध्ये काम केल्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये काय औषधं लागणार आहेत, काय कशाला लोकांची मागणी येऊ शकते, ते कशापासून बनवायचं, हे सगळं तयारी झाली. मग आम्ही सुरुवात केली. शाहू आरसोईल कारखान्यामध्येच आमचं काही प्रोडक्शन आम्ही करायचो. नंतर ती कंपनी बंद झाली म्हटल्यानंतर मग एके ठिकाणी रेंटेड प्लेस मला मिळाली, तिथं आम्ही प्रोडक्शन चालू केलं. आणि मग सगळं ती भस्म कशी करायची, काय करायची. तर माझ्या आजोबांच्या हाताखाली एक सदाशिवराव चव्हाण म्हणून एक मनुष्य होता. तो ही भस्म सगळी कशा करायच्या, काय करायचं, एक्सपर्ट. कारण आजोबांनी त्याला शिकवलं. त्याच्याबरोबर मी काम करायला लागलो. आता तो त्याचं वय त्यावेळेला जास्त होतं, पण त्याच्याबरोबर काम करत असतं. मग त्यानं मला भस्म कशी करायची ही शिकवली. मग बाटल्या भस्माने आमचं एक समीर पन्नग म्हणून एक प्रॉडक्ट येतं. त्याचं काय नाही, सगळी ती पावडर मिक्स करायच्या, त्या बिअरच्या बाटलीत ड्राय केलेल्या भरायची, त्याला वर्ण मात कापड करायचं, कापड लावायचं, आणि ती भट्टी वाळू का यंत्र तयार करायचं. वाळू खाली, मध्ये वाळू, मध्ये ती भट्टी, आणि वर परत वाळू, आणि ती भट्टी लावायची. ती भट्टी वरनं तुम्हाला काही दिसत नाही,
आत ते बस तयार झाले काय न झाले त्याला एक्सपर्ट मनुष्य लागतो. ते सदाशिव चव्हाणनी मला सगळं शिकवलं ते कसं करायचं. ही भट्टी झाली की अमुक तासाने का भट्टी बघायची, मग त्याला ते सळी तापलेली सळी ती कशी घालायची आत, मग त्याचं तोंड धरत नाही, हे सगळं त्यानं मला शिकवलं. आणि शिकवल्यानंतर जेव्हा त्याचा गट्टू यायचा बाहेर, अक्षरशः आपली वाटी भरलेली एवढी गट्टू शेवटचा आकार आणि ते फोडलं की ते बाटली बाहेर पडायची, आतला गट्टू त्याची पावडर करायची आणि ती वापरायची. हे सुद्धा एक तंत्र आहे. आणि अनेक कंपन्यांचं बघितलं की मी अनेक ठिकाणी भेटलो, अनेक लोकांना कशाला लावता तुम्ही, त्यांनी सगळ्यांनी मला सांगितलं की आम्ही 1-2 बाटल्याच लावतो ॲट अ टाइम. मला म्हणजे तुम्ही एवढं तयार करता, तुम्ही किती बाटल्या लावता, म्हणलं आम्ही ॲट अ टाइम 25 बाटल्या लावतो. ते वेळेत झाले. ते म्हटलं काय 25, सगळ्यांना म्हटलं सगळ्यांना व्यवस्थित लागते आणि त्याच्यामुळे ती भट्टी आमचे एकही आतापर्यंत बिघडलेली नाही. मी काय करायचं, त्याच्यावर बसायचं, ते भट्टी रात्री लावायची, 8-8:30ला जाऊन त्याच्यावर जेवून गेल्या घरातनं गेलो की पहाटे 5-5:30 पर्यंत ती भट्टी चालायची. त्यानं सांगितलं आता बंद करायची, ती बंद केव्हा करायची हे शिकलो. नंतर सदाशिवराव चव्हाण गेल्यानंतर मग दुसऱ्या माणसाला आमच्या तयार केलं. असं करत प्रत्येक मनुष्य खालचा तयार करत गेलो की आपण किती म्हटलं तरी आपण शिकले कौशल्य. आणि बेसिक काय होतं की ह्या प्रकारे जर तुम्ही काही औषधं केली नाहीत, आयुर्वेदाचं वैशिष्ट्यच आहे, एनीबडी कॅन कॉपी द फॉर्म्युला, परंतु तिची प्रोसिजर आहे ती अत्यंत महत्वाची आहे. कारण कसं आहे, आता तुम्ही उदाहरण धरलं, आपण म्हणूया आता अनेक ठिकाणी आर्टिकल येतात की आयुर्वेदा आणि लेड भस्म, लेडमुळं शिशामुळं डेथ झाली, अमुक झालं, सगळं येतं. पण बेसिकली प्रोसिजर इतका टीडियस आहे तो की त्याचं लेड भस्म जेव्हा तुम्ही आणता, लेड पातळ करता, तर त्याची 35 वेळा शुद्धी आहे. 5 प्रकारचे प्रकार आहेत, ताक, तेल, ताक, गोमूत्र, कांजी, तांदळाची, असं सगळे प्रकार असतात. त्याच्यामध्ये ते घ्यायचं, ओतायचं, परत ते काढायचं, असं 7-7 वेळा प्रत्येक द्रव्यात, असं 35 वेळेला शुद्धी झाली की त्याचे सगळं मटेरियल असतं, घाण असते, पॉयझनस सगळ्या गोष्टी निघून जातात. हे झाल्यानंतर त्याचा प्रोसिजर आहे की ते परत ह्याच्यात घ्यायचं, तेवढ्या प्रक्रिया तापवायचं आणि त्याला चिंचेचा साल जेव्हा ह्यानी त्याला घोटत बसायचं हाताने, घोटल्यानंतर त्याची हळूहळू ती पावडर ग्रे कलरची तयार व्हायला लागते. ग्रे कलरची पावडर एकदा तयार झाली कम्प्लीट की त्याला मग परत भट्टी एकदा लावायची आणि ती भट्टी करून आम्ही ती परत खलामध्ये घ्यायचं आणि त्याला ॲलोव्हेरा ज्यूस वापरायचा मारण करण्यासाठी. आणि त्यानं तो जो ग्रे कलरचा आहे ते ऑरेंज कलरमध्ये कम्प्लीट तयार होतो. आणि असा इन्सिडंट घडला की मुंबईचे काही डॉक्टर्स, KM हॉस्पिटलचे फार्माकॉग्नॉन डिपार्टमेंटचे लोक आले आणि अचानक त्यांनी सांगितलं आम्ही तुमची फॅक्टरी बघायला येणार आहे, या. आल्यानंतर त्यांनी सरळ सांगितलं की 15 दिवसापूर्वीच त्यांनी आर्टिकल लिहिलं टाइम्स ऑफ इंडिया, लेड पॉयझनिंग विथ आयुर्वेदिक ड्रग्स, म्हणजे आयुर्वेदामध्ये खूप असं म्हणजे. आणि त्यामुळे आयुर्वेदा काय ब्लेमच असायचा. मग ते आल्यानंतर त्यांनी जेव्हा आल्यानंतर आम्ही काय प्लॅन काहीच केलं नव्हतं, पण फॉर्च्युनेटली आमचं हे लेड भस्माचं काम चालू होतं, शुद्धी चालू होती, ग्रे कलरची पावडर तयार झालेली चालू होती आणि त्याला कोरफडमध्ये घालून रस करायचं ते पण चालू होतं का. त्यामुळे ते ग्रे कलर आणि एकदम ऑरेंज कलर त्यांनी बघितलं आणि ते वेड्यात झाल्या. काय म्हणल्या, गुणे साहेब, वी हॅव डन ग्रेटेस्ट मिस्टेक ऑफ आवर लाईफ. त्यांनी ती प्रोसिजर बघितली नव्हती आम्हाला बघायला मिळालं नाही. आणि ज्यांनी कोणी शॉर्टकट वापरलेले औषध बनवायला त्यांचं बघून त्याने ते लिहिलं. हां, त्यांनी लिहिलं. आज म्हणलं आम्ही आहे चूक केली आहे, बरोबर, आर्टिकल लिहायला नको होतं, आम्ही तुमचे हे बघितल्यानंतर मग आल्या बाहेर बसल्या, म्हणलेल्या ह्याची टेस्ट आणखीन काय असते. म्हटलं काय नाही, एक ग्लास पाणी आणा
आणि त्याच्यावर ते हेवी मेटल आहे, हम्म. ते तुम्ही स्प्रिंकल करा. हम्म. तुम्ही भरपूर टाकलं तर आत फुटणारच आहे, हम्म. पण स्प्रिंकल केल्यावर तरंग पाहिजे. हम्म. त्यांनी स्प्रिंकल केल्यावर कम्प्लीट ते तरंग आला पाण्यावर, हेवी मेटल असून. हा. मग ते व्यवस्थित झालेलं बसलं. मग हे प्रमाण- correct हा. असतं. Right, right. म्हणजे हे ज्या आयुर्वेदामध्ये लिहिलेल्या प्रोसिजर्स आहेत हम्म. त्या तुम्ही किती फॉलो करता हा फार फार महत्वाचा आहे. Of course. आणि ह्याच्यामधनच ते गोष्टी सुरू होतात. की म्हणून मी नेहमी सांगतो की एनीबडी कॅन कॉपी द फॉर्म्युला. हम्म. असा इन्सिडेंट असा घडला की प्रोसिजर करणं ती प्रत्येक वेगवेगळीच असणार आहे. प्रत्येक वेगवेगळीच असणार आहे. पुस्तकात लिहिलेले प्रोसिजर आहे, हा. पण लोकांचं म्हणणं काय असतं, शॉर्टकट कुठले. बरोबर, ते वापरतात. मगाशी आपण बोलता बोलता मी सांगितलंच, आता आपल्याला फायटोफार्माची वाटचाल तर कळाली, इथपर्यंत आले. परंतु मगाशी तुम्ही आपली मुलाखतीच्या आधीची सुरुवातीला चर्चेत तुम्ही सांगितलं होतं की भस्म बनवण्यासाठी एकाकडे 6-6 महिने लागतात हो. बनवण्यासाठी. परंतु त्याच ठिकाणी खूप जण शॉर्टकट वापरतात, ज्याच्यामुळं ते थोडं बदनाम झालं होतं. आता तुम्ही थोडक्यात सांगितलंच आहे, तरी पण मी अजून विचारेन की आपली फायटोफार्माची जी औषधं आहेत याचा गुणवत्ता फार चांगली आहे, यासाठीच ते प्रसिद्ध आहे. ही गुणवत्ता जोपासताय, आता तुम्ही कशी जोपासताय याबद्दल तर सांगितलं. जसे मुंबईचे आलीत लोक, त्यांनी ते बघितलं आणि त्यानंतर त्यांना कळालं की तुम्ही एक वेगळ्या प्रकारे करताय. तर याबद्दल आम्हाला दुसरं ऐकायचं आहे की जसं तुम्ही सांगितलं की लेड आणि इतर वापरामुळं ते आयुर्वेदिक औषधं बऱ्यापैकी लोकांच्यात गैरसमज निर्माण झाले होते किंवा अजूनही आहे. परंतु तुमची जी बनवण्याची प्रोसिजर आहे ज्याच्यामुळे गुणवत्ता लोकांच्यापर्यंत पोहोचले, हे आता थोडक्यात सांगितलं. पण अजून आम्हाला ऐकायचं आहे की काय वेगळे पण अजून करता येईल ज्याच्यामुळे ती गुणवत्ता अजून फार चांगली टिकून आहे, लोकांच्यात विश्वास निर्माण करते. बेसिक असं आहे की हा करत अननेसेसरली हां, कॉपी द फॉर्म्युला हा जो एक प्रकार असतो. म्हणजे औषधं कॉपी करतात परंतु हा एफिकसी मिळणार नाही. कारण काय आहे की साधा प्रकार असतो. हां, महायोगराज गुगुळ संधिवातासाठी वापरतात. ओके. गोशिरादी गुगुळ आहे, हां, संधिवातासाठी वापरतात. हे सगळे गुगुळ हे करत असताना गुगुळ कुठला वापरायला पाहिजे इथनं सुरुवात असते. आलेलं मटेरियल सुद्धा कुठल्या क्वालिटीचं आहे हे सुद्धा तुम्ही बघायला लागतं. जेव्हा तुमची लॅब असते स्वतःची, हां, छोटी असेल पण त्या छोट्या लॅबमध्ये तुम्ही टेस्टिंग करता, त्या समोरचा माणूस माल देताना सुद्धा विचार करतो ही यांना हे चालत नाही, कारण ते टेस्ट करून घेणार आहे. टेस्ट करून घेणार. बरोबर. त्यामुळे गुगुळ आणल्यानंतर तो गुगुळ कुठल्या प्रकारचा आहे, तो चिकट असतो. हा. चिकट आल्यानंतर त्याचं मग स्वच्छता, त्यात घाण किती निघणार आहे, पर्सेंटेज किती आहे, हे सगळं तुम्हाला काढायला लागतं बाहेर. हम्म, साहेब तुम्हाला सांगतो, म्हणजे गंमत कशी असते लोकांची हम्म, की त्रिफळा हम्म, म्हणजे हिरडा, बेडा, आवळकाठी. हम्म. आता हिरड्यात बिया असतात, हम्म, आवळ्यामध्ये पण बिया असते हम्म, आणि बिब्यामध्ये पण हिरडा, बेड्यामध्ये पण बी असते. आता मी जर मागायला कोणाकडे गेलो, मला पावडर पाहिजे हम्म. या तिघींची, तो कधीही बी कडून पावडर करत नाही, तो बियांसकटच पावडर देतो. म्हणजे डायल्युशन आलं. राईट, राईट, राईट. डायल्युशन आलं की तुमच्या रिझल्ट्समध्ये फरक पडला. हा साधा कन्सेप्ट हो. आहे. आम्ही पहिलं आमच्या ह्याला इन्स्ट्रक्शन आहे, हां, मला तुमचं हिरडा, बेडा, आवळा जे काय पाठवायचं असेल ते विदाउट बीज पाहिजे. हम्म, बीज बरोबर आलं तर मी तुमचं हे रिजेक्ट करणार, किंवा जेवढ्या बिया आल्या असतील त्या बाजूला मला करावं लागणार. त्याचा आलेला खर्च मी देणारा मटेरियल देणारं पण क्वालिटीच. क्वालिटी सुद्धा पाहिजे. बरोबर. त्यामुळे मटेरियल कुठलं येते, कुणाकडनं येते, तो काय क्वालिटीचं मटेरियल देतोय हे पण आयुर्वेदामध्ये बघायला लागतं. हम्म, आज तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं असं, तर एकदा दिल्लीला गेलो, हम्म, एका डॉक्टरने मला बोलवून सांगितलं, हम्म. तुम्ही पाल्सिन्यूरॉनमध्ये काहीतरी ॲडिशन घालताय, कारण एवढा चांगला इफेक्ट होतो. एवढा चांगला इफेक्ट आहे. म्हटलं डॉक्टर तुम्हाला काय म्हणायचंय, हम्म, आणि ते तुम्ही डिक्लेअर करत नाही आहे, हम्म, लपवत आहे. हम्म, म्हटलं मी काही लपवत नाही, हम्म, काय झालंय. मग त्यांनी मला सांगितलं की मी तुमची जेवढी औषधं लिहिली होती त्याच्यामध्ये महाभारत, विध्वंस, सूतशेखर, अमुक तमुक सगळी औषधं मार्केटमध्ये ते इन्ग्रेडियंट्स तुम्ही ज्या औषधावर लिहितात ते घेऊन त्यांनी घेऊन बनवलेलं आले. स्वतः. त्यांनी ते बनवलं स्वतः, हम्म, कॅप्सूल effect बनवला, आला. रिझल्ट झिरो. हां. मला त्यामुळे म्हणले त्यांना शंका आली. हां. हा, त्यामुळे ते म्हणले असं कसं. मग त्यांना मी जेव्हा प्रोसेस सांगितला हम्म, की मला त्यातले एक भस्म करायला 6-6 महिने लागतात, काही भस्म करायला, हम्म, तर तुम्ही काय करणार आहे. आम्ही भस्म केल्यानंतर त्याचा परिणाम काय आहे मी बघू शकतो. बरोबर. आज कसं आहे की साधी गोष्ट असते,
मर्क्युरी आहे, पारा. हम्म. पारा आज लोक म्हणतात वापरू नका, पण ऍक्च्युली 1935 सालच्या ब्रिटिश फार्माकोपियामध्ये मर्क्युरी वापरा असं लिहिलेलं आहे. हम्म. आता हे ॲलोपॅथीवाले सगळे विसरून गेले, ते आपला काही विषय नाही आहे तो. हम्म. पण मर्क्युरी वापरताना सुद्धा त्याची शुद्धी आहे. ओके. आयुर्वेदाची पुस्तकं काढली लिहिलेलं आहे की लसणामध्ये सर्वात श्रेष्ठ शुद्धी लसूण. हा, हा. आणि पण त्याच्यामध्ये खाली पण लिहिलेलं आहे की अष्टवर्ग शुद्धी ही सर्वात चांगली. म्हणजे आणखीन 8 प्रकारची औषधं आहेत, त्याच्यामध्ये ते तुम्ही जर लिक्विड घातलं आणि त्याच्यामध्ये पारा घोटला, हम्म. आम्ही अष्टवर्ग शुद्धी करतो. ओके. आता गंधक आहे, गंधक कुठला वापरायचा, हम्म. तर सगळे मार्केटमध्ये जाऊन प्रेसिपिटेटेड सल्फर म्हणून रेडीमेड पुढेच मिळतात, ते आणून वापरणारे लोक, आणि तो शुद्ध आहे गंधक. हम्म. आम्ही गंधकाचे खडे आणतो आयुर्वेदिक, ते त्याची शुद्धी करतो दूध आणि तुपात, ओके. दुधात आणि गोमूत्रात ती शुद्धी करतो आणि त्याची पावडर करून वापरतो. हा प्रकार कोण करत नाही. हम्म. अनेक लोक काय म्हणतात प्रेसिपिटेटेड सल्फर आणि हा सल्फर सारखाच नाही, फार मोठा फरक आहे. ओके. टेस्टिंगमध्ये तुम्हाला दोन्ही एकच सापडेल, हा. पण दोन्हीमध्ये फरक आहे. त्यामुळे अंमलासार गंधक जेव्हा तुम्ही वापरता त्याची काळी कुळकुळीत अशी पावडर तयार होते, हम्म. आणि ती इथं लावले तर तुम्हाला आत अशी घुसलेली दिसेल त्या लाईन्समध्ये. म्हणजे एवढी ती क्वालिटी चांगली लागते. म्हणजे सर तुम्हाला असं सांगायचं आहे की हे जे पॉयझनस घटक आहे जे वापरतात, ज्याच्यावरती लोकांचं ऑब्जेक्शन आहे, त्याच्यावरती ज्या प्रक्रिया आहेत आयुर्वेदाने सांगितलं त्या केल्या तर त्याच्यात ते घटक राहतात. काही राहत नाही. आर्सेनिक तुम्ही वापरता, आर्सेनिक खाल्लं की मनुष्य मरतो. हो, ऑफकोर्स. आर्सेनिक काही औषधामध्ये आहे. आयुर्वेदा म्हणतं विष हे औषध आहे. हम्म. विष सुद्धा हे औषधच आहे. ते आर्सेनिक आम्ही जेव्हा सगळं शुद्धी दिलेली आहे ती केल्यानंतर जेव्हा वापरतो तेव्हा काहीही होत नाही. त्या शुद्धी व्यवस्थित शुद्धी दिलेल्या प्रक्रिया त्याप्रमाणेच व्हायला पाहिजे. राईट. प्रोसिजर सगळा जो आयुर्वेदाचा आहे हा ह्याच्यावर अवलंबून आहे. तुमचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस शॉर्टकट जाणारे लोक ह्या शुद्धी करत नसतील, नाहीच करत. त्यामुळं अनेक लोकांना काय होतं, मग हे नकोच, ते करायलाच नको, हा, मग ते दुसरीकडनं तुमच्याकडनं मागव, तुम्ही करताय का, तुम्ही मला द्या मटेरियल. या सगळ्या गोष्टींच्यामुळे आपल्या औषधांची किंमत मग वाढते वगैरे किंवा रेग्युलरच्या पेक्षा असं होतं असं नाही. मी नेहमी एक विचार करतो, माझी औषधे घेणारे लोक कोण, हम्म. किंमत वाढते, हम्म. वाढत नाही असं नाही, पण औषधे घेणारे लोक कोण. जनरली आता पाल्सी न्यूरॉन असेल तर तुम्हाला काही एंगेजमध्ये पॅरालिसिस होत नाही. हम्म. अबोव द एज ऑफ 50 एंगेजमध्ये काही पैशात होतो, काही लोकांना होतच नाही. 50-60 वर्षानंतर घेणारे लोक किती पाल्सी न्यूरॉन, तर पर्सेंटेज इज मोर ऑन हायर जास्त. हो. मग त्या लोकांसाठी मी जर आज औषधाची किमती, मला एका डॉक्टरने सांगितलं 10 रुपये पर कॅप्सूल करा. म्हणजे डॉक्टर कशासाठी. माझं नेहमी एक प्रिन्सिपल आहे की मी ह्या किमतीत जर औषध देऊ शकत असेल आणि ते औषध त्या माणसाने व्यवस्थित त्यानं 3 कॅप्सूल माझ्या दररोज घ्यायलाच पाहिजे, कारण ते 2 महिने 3 महिने प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे ते घेत असतात. मग अशा लोकांना मी 10 रुपये किंमत ठेवून मला प्रॉफिट वाढवावा म्हणून करू का. नाही, त्यांना परवडलं पाहिजे आणि त्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. त्यामुळे तुमचं प्रोसेस करत असताना तुम्ही आज 5 किलो तयार करताय बॅच, त्याच्यावेळी तुमची 15 किलोची कशी करताय. एकदम लॉट मध्ये केल्यामुळं म्हणजे 5 किलोचा खल 15 किलो मध्ये गेला, 20 किलोला जर गेला तर माझं जे लेबर कॉस्ट आहे ती 30 राहिली, कारण कधी मनुष्य काम करणार आहे त्या खलावर. त्यामुळे तुम्हाला कमी रेटमध्ये दिल्यानंतर म्हणजे कमी रेटमध्ये पण मी देऊ शकतो. म्हणजे प्रॉफिट तुम्ही ठेवलाच पाहिजे, कारण तुम्हाला फॅक्टरी चालवायची आहे, नवीन औषधं जास्त प्रमाणात प्रोडक्शन तुमच्या कंपनीचं असल्यामुळे तुम्ही कमी याच्यामध्ये. आणि मग ते करत असतानाच पहिलं सगळं प्लॅनिंग करूनच करत जायचं की मला अशा प्रकारेच करत जायला पाहिजे. औषधांचे फॉर्म्युले आता मगाशी तुम्ही त्याच्यावरती बोललेलाच आहात की औषधं प्रत्येकाचे वेगवेगळे प्रकारचे असतात. ऑफकोर्स आता इतका मोठा वारसा आहे औषधं बनवण्याचा तुमचा,
तर औषधं बनवण्याचे अनेक फॉर्म्युले तुमच्याकडे स्वतःचे आहेत, तुम्ही स्वतः त्याच्यावरती वेगळे बनवता. जसं मगाशी तुम्ही सांगितलं की त्याच्या कॉपीही वेगळी लोक करतात, परंतु तेवढा इफेक्टिव्ह करत नाहीत. कॉपी होण्याचं प्रमाण किती आहे? म्हणजे मॅक्झिमम औषधाची कॉपी होतात की प्रत्येकजण वेगवेगळे आपले बनवतात? नाही, कॉपी करण्याचं प्रमाण ट्रेमंडस आहे आयुर्वेदामध्ये. आज पाल्सिनोरॉन सारखा आम्ही जेव्हा ड्रग आणला 80 साली, लोक म्हणायचे काय काहीतरी आणलंय बाबा ह्याने. पण आम्ही काय सुरुवात केली, आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर आहेतच. आम्ही स्टार्टेड मीटिंग करायला सुरुवात केली ॲलोपॅथिक कन्सल्टंट्स. ओके, आयुर्वेदाचे औषध तिकडं. हां, आयुर्वेदाला बोलायचंच, पण कन्सल्टंट लेवलला. ओके. डॉक्टर अनेक वेळा तेव्हा मला विचारायचे, तुम्ही आयुर्वेदाला काहीच समजत नाही. मग मी त्यांना एकच प्रश्न विचारला, तुमच्याकडं पॅरालायसिसला औषध आहे का? नाही. मग तुम्हाला हे वापरायला काय फरक पडला? शेवटी औषधच आहे. औषध आहे, वापरून बघा. वापरून बघितल्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसले तर नक्कीच तुम्ही वापरू शकणार आहे. ओके. पण त्याचे परिणाम असा झाला की खरोखर डॉक्टर वापरायला लागले. तर आमच्याकडे औषधच नाही. बरोबर. वापरायला लागल्यानंतर त्या काळात एक पद्धत फार चांगली होती. सगळे डॉक्टर आज किती एकमेकाच्या विरुद्ध आहेत किंवा का हा विषय नव्हता. महिन्यातनं एक सगळ्या डॉक्टरांच्या मीटिंग भरायच्या आणि ते डिस्कस करायचे, माझ्याकडे ही केस आली, माझ्याकडे ती केस आली. मग तिथं ते माझ्याकडे पॅरालिसिसचा पेशंट आला, त्याला मी पाल्सिनोरॉन दिलं आणि त्याचे रिझल्ट मला असे मिळाले. या चर्चा तिथं. आणि त्याच्यामुळे चर्चासत्र सुरू झाल्याबरोबर काय झालं की अनेक डॉक्टरांना पाल्सिनोरॉन हा ड्रग फार अप्रतिम आहे हे सुरुवात झाली. बरं, जुन्या कंपन्या अनेक आमच्या अगोदरच्या होत्याच, त्यांनी कुणी हा धाडस केलं नाही ह्या प्रकारचं औषध आणायचं. का? पहिली भीती, लेड पॉयझनिंग, अमुक तमुक, हेवी मेटल्स, मग ते होईल का नाही, ऍक्सेप्ट होईल की नाही. आता त्याचा अनुभव तुमचा जास्त होता, त्याच्यावरती करत होता. आणि मग ते केल्यामुळे काय झालं की लोकांना पटायला लागलं की नाही आणि धाडस केले. आणि मग काय व्हायला लागलं की ॲलोपॅथी डॉक्टरांच्याकडनं आमची प्रिस्क्रिप्शन बाहेर पडायला लागली. ओके. आणि त्या काळात जसं आता म्हणतात की रामदेव बाबाने आयुर्वेदाला पुढं आणलं म्हणतात लोक. रामदेव बाबांचं खरं कार्य आहे ते तुमचं योगाच आहे, पण त्यांनी त्यांच्याकडे लोक ठेवून केलं सगळं आहे. त्या काळात अनेक आम्हाला लोक भेटले की फायटो फार्मा ह्या कंपनीने आयुर्वेदात त्या काळात आम्हाला दाखवलं. खरा आयुर्वेदा काय आहे ते आम्हाला दाखवलं. जेव्हा ॲलोपॅथी डॉक्टरांच्याकडनंही आलं. असं ॲलोपॅथिक डॉक्टर आज झालं तर त्यांचं बरोबर प्रिस्क्रिप्शन त्याची आम्हाला सगळीच मिळायची व्यवस्थित. आउट ऑफ 10 डॉक्टर, एखादं 2 डॉक्टर रिफ्यूज करणारच आहेत कन्सल्टंट, आम्हाला नाही लिहायचं आयुर्वेदा. पण अनेक डॉक्टर मी असे बघितलेले आहेत. पुण्याला एक डॉक्टर होते, नाव घेत नाही, फार फेमस डॉक्टर आणि न्यूरोलॉजिकल म्हणजे त्याच्यामधलेच मास्टर. नाही, मी वापरत नाही आयुर्वेदा म्हणून सांगायचे. आणि हळूच साध्या प्रिस्क्रिप्शन पॅडवर कागदावर आमचं औषध लिहून द्यायचे पाल्सिनोरॉन. मी बघितलं म्हणलं अरे डॉक्टरना भेटलो मी, नाही आय डोंट नो ABCD ऑफ इट म्हणून मी लिहित नाही. म्हणजे डॉक्टर तुमची प्रिस्क्रिप्शन मी बघितलेली आहे साध्या प्लेन पेपरवर. नाही नाही ड्रग आहे हो तुमचा, पण मी ऑफिशियली काही लिहिणार नाही. ठीक आहे, ओके, असं होऊ शकतं, मी त्याला काय म्हणणार नाही. पण असे पण गमती घडलेल्या आहेत. बरोबर. आपल्याला म्हणजे याच्यावरतीच माहिती पाहिजे होती की फॉर्म्युले स्वतःचे आहेत, परंतु कॉपी होते, ते जी त्याचे इफेक्ट जे आहेत ते तेवढे इतर लोक घेऊन येऊ शकत नाहीत, कारण त्याच्या पाठीमागे जी सुसूत्रता आहे, तो थोडा मोठा अनुभव आहे, तो ते एक चेंडं तुमच्यापर्यंत आलेला आहे. याला संबंधित असा प्रश्न विचारायचा आहे की खूप लोकांच्या मनातही आला असेल. कोल्हापूरसारख्या ठिकाणी, म्हणजे त्या काळात तर कोल्हापूर फार सगळ्या इतर सिटीज, मेट्रोज आणि इतर याच्यापासून फार लांब होतं, फार म्हणजे इतकंही डेव्हलप नव्हतं. अशा ठिकाणी ही कंपनी, एक औषध निर्माण कंपनी उभा राहते आणि आजही ती एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठी झाली. तर याला काही अडचणी आला की फायदा झाला? म्हणजे इकडच्या पश्चिम घाटात फायदा झाला, कारण कोल्हापूरचं नाव नाही कंपनीला उभा राहण्यासाठी नाही. असं झालं की कंपनीला जेव्हा आम्ही कोल्हापूरची कंपनी, वेर इज कोल्हापूर, लोक विचारायचे वेर इज कोल्हापूर.
कंपनी शुड बी फ्रॉम बॉम्बे, मुंबई जास्त, हां. पुणा, सेकंड पुणा. वा, फार्मा कंपनीज. हां, गोव्याला पण नंतर आलं. हां. त्या काळात गुजरे असं म्हणलं कोल्हापूर इज इन महाराष्ट्र नियर पुणा. हं. आम्ही असंच सांगायचो. हं. तुम्ही बेळगावला आलात, बेळगाववरून पुण्याला निघालं की कोल्हापूर वाटेत लागतं. हं. त्यामुळे लोकांना पहिल्यांदा ते जाणवलं की काय कंपनी कुड बीच व्हेर इज कोल्हापूर, कोल्हापूर, कोल्हापूर. हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की, आणि आम्ही त्यांना विचारायला सुरुवात केली, हां. आर यू कन्सर्न विथ द टाउन, सिटी, डिस्ट्रिक्ट हां. ऑर द कंपनी? मग म्हणाले नाही, कंपनी महत्वाची आहे. हं. मग तुम्ही मुंबईला ऑफिस असेल तर आम्हाला ते बरं पडतं. मग मुंबई आणि काय कोल्हापूर काय, आय एम नॉट बॉदर्ड बिकॉज वी आर इन महाराष्ट्र. आणि महाराष्ट्रीयन असल्यामुळे आम्हाला तो अभिमान आहे. आम्ही महाराष्ट्रात कोल्हापूर सारख्या ठिकाणी अशी कंपनी तयार केलेली आहे. आणि ह्या ठिकाणी आता तुम्ही बघा केव्हाही आता लोक येतात, अनेक डॉक्टर माझ्या कंपनीला व्हिजिट देऊन गेलेले आहेत, बाहेरचे डॉक्टर, बाहेरचे. आणि इतके बघितल्यानंतर तेव्हा आम्हाला आत्ताच समजलं व्हॉट इज आयुर्वेदा, व्हॉट इज आयुर्वेदिक मॅन्युफॅक्चरिंग, बिकॉज दिस टाईप ऑफ प्रोसेसेस आम्हाला बघायलाच मिळाले नाहीत. म्हणजे आपले पुण्याचे फेमस डॉक्टर नानल, ते आयुर्वेदाचार्य मोठे, ते मला सांगलीला भेटले. मला म्हटले तुझी फॅक्टरी बघायला यायचं. चला घेऊन आलो, फॅक्टरी बघितली. बाहेर पडताना सांगितलं मला की आज मी जे बघायला आलो ते मला सॅटिस्फॅक्शन झालेलं आहे. कारण मी कुठलीही फॅक्टरी बघितल्याशिवाय कोणाच्याही कंपनीची औषधं लिहित नाही. आय एम हॅपी की तुमचं एवढं तुम्ही काय चांगलं करून ठेवलेलं आहे. म्हणलं सर, रमेश नानल सर, तुम्ही दिस इज अ कॉम्प्लिमेंट फॉर अस फ्रॉम युअर साईड, कारण यू आर सच अ बिग पर्सनॅलिटी इन आयुर्वेद. त्यांच्याकडनं असं जेव्हा शाबासकीचे शब्द येतात, त्यामुळे असं झाल्यानंतर तुम्हाला आणखीन एनकरेजमेंट Of course. की काय आपण काहीतरी नवीन करतो. बरोबर सर. आणि मग त्याच्यामधनं मग सारखं सुरू असतं की नवीन काहीतरी पाहिजे. ते रेग्युलर तुमची चालणारी औषधं असतात, याच्यावर चालणार आहे, त्याच्यावर चालणार आहे, त्याच्यावर चालणार आहे. आज आम्ही एक औषध आणायचं असंच बघत असताना लक्षात आलं की फ्रॅक्चर होतात लोकांना बऱ्याच. झाल्यानंतर औषध काय, डॉक्टर कुठल्याही गेल्यानंतर कॅल्शियम देतात. आणि माझ्या वाचनात अफाट वाचन एक असल्यामुळं कुठंतरी काहीतरी मिळालं, कुठेही तुमच्या समजा एखाद्या पेपरमध्ये एखादं आर्टिकल छोटंसं आलं तरी ते मी कापून ठेवतो आणि माझं स्वतःचं फाईल केलेलं असतं. त्याच्यामध्ये मला कांडवेल म्हणून एक वनस्पतीचं दिसलं डिटेल्स, त्याची सगळी माहिती काढली. ती कांडवेल वनस्पती तुम्ही वेल म्हणूनच तयार होते. कुठल्याही कुंपणाला जर लावली तर त्याला कुठल्याही तणावर तोंड लावत नाही, आणि त्याला तोंड लावलं की त्याच्या पोटात आग पडते. हात जर लावला आणि चोळलं तुम्ही तर कम्प्लीट हात आग एवढी पडते की युअर बेचैन होऊन जातं. त्या वनस्पतीचं जेव्हा मी सगळं वाचलं तेव्हा लक्षात आलं की दिस इज अ ड्रग ऑफ चॉईस इन फ्रॅक्चर हिलिंग. मग ते सगळी माहिती काढली आणि त्याच्यावर ते उडूप म्हणून एक बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे होते, त्यांनी पुस्तकं पण दिलं होतं. 300-350 पानाचं पुस्तक एकाच औषधावर आहे. ते आणलं, ते बघितलं. ते पुस्तक मिळालं नाही मला, पण अनेक आर्टिकल शोधून काढले आणि ते औषध तयार केलं. मग त्याच्यामध्ये काय घालायला पाहिजे तर हाडं संधी करणारं हे आलंच. जसं मलकापूरला आपण अर्जुन शाल देतात, आपल्या इथंच मलकापूरला, की संधी मोडलंय का हाड, त्याचा लेप घ्या आणि लावा, ते बांधा त्यांना. मग ते अर्जुन, नंतर हे सिसस कॉन्ट्रॅक्ट कांडवेल, आणि आमचं मगाशी सांगितलेलं कॅल्शियम भस्म, असं तयार केली कॉम्बिनेशन. ती द्यायला लागलो. आज जे दूत व्हिडिओकॉन कंपनी, हे मोठे फेमस, त्या काळात त्यांना पायाला फ्रॅक्चर झाली आणि डॉक्टरने त्यांना सरळ सांगितलं 7 ते 8 महिने झोपून राहायचं.
काहीही उपयोग नाही. मग तिथं माझे एक मित्र कोर्टिकन म्हणून डॉक्टर आहेत, त्यांना मी सगळं सांग, ते त्यांच्याकडे गेले ट्रीटमेंटसाठी आणि त्यांनी आमचं हे प्रॉडक्ट त्यांना लिहून दिलं. 6 महिने ज्या माणसाला लागणार होते कम्प्लीट हाडं हील व्हायला, तो 3 महिन्यात तयार झाला. आणि 3 महिने झाल्यानंतर काय आहे म्हणजे त्यांनी जादू काय केली कम्प्लीट. आणि ह्याचं सिसरचं वैशिष्ट्य काय होतं की बेसिकली तुम्हाला एक फ्रॅक्चर इथं झालं, इथं होतं, पायाला झाली, 3-4 ठिकाणी फ्रॅक्चर जर असतील तर प्रत्येक ॲलोपॅथी किंवा तुम्ही जिथं फ्रॅक्चरसाठी हे घालता प्लास्टर, तर ते हाड तेवढ्या पुरतंच हील होतं, पुढचं होत नाही लगेच. बरोबर. पण हे औषध दिलं की ॲट ए टाइम कुठं 4 ठिकाणी फ्रॅक्चर असेल तर 4 ठिकाणची फ्रॅक्चर्स ॲट ए टाइम, ॲट ए टाइम. जसं आता तुम्ही सांगितलं की त्या औषधाचा इफेक्ट त्या व्हिडिओकॉनच्या एवढ्या मोठ्या माणसाला झाला, असे फीडबॅक तुमच्यापर्यंत भरपूर येत असतील, डॉक्टरांच्या जास्तीत जास्त येत असतील, तर अशा मोठ्या काही लोकांची ज्यांनी स्वतःहून त्याच्या ट्रीटमेंट घेतली असेही येत असतील. बोलतो मग तुम्ही जे औषधांच्या बद्दल सांगितलं की वेगवेगळे पदार्थ किंवा इथलेच वनस्पती वापरून तुम्ही हे करता, तर त्याच्यासाठी जो कच्चा माल असतो त्या वनस्पती असतात या इथल्याच आसपास पश्चिम घाटातून येतात की बाहेरून मागवाव्या लागतात? काही पश्चिम घाटात नाही येतात. आता साधं म्हणलात तर त्यासाठी तर सदन प्रदेश लाजरीचा प्लांट आपण म्हणतो की आपण जवळ गेलो की आपण हात लावला की ते पानं लाजाळू मिळतात, लाजाळू प्लांट. आता लाजाळू प्लांटचं वैशिष्ट्य काय आहे, तो निग्लेक्टेड प्लांट होता. लाजाळू येते, औषध त्याचा उपयोग कसा करावा हा कोणीच विचार केला नाही, माहिती नसेल कोणाला. याचं तर बेसिकली मगाशी मी नाव सांगितलं उडुप्पा म्हणून जे आयुर्वेदाचे एक बॉटनिस्ट होते, त्यांनी हे प्रयोग सगळे केले होते. त्यांनी लाजाळू काय केलं की एका रॅट आणले आणि रॅटचं सगळे सायटिका नर्व क्रशच केले, त्यामुळे ते जवळजवळ असे पॅरालाइज पडला असेल. आणि त्यांना ही लाजरीची पावडर दिली 3 महिने. 3 महिन्यानंतर त्यांनी परत जेव्हा बघितलं तर कम्प्लीट ती लाजरीचं पावडरने कम्प्लीट हिलिंग झालं होतं, म्हणजे नर्व रिजनरेशन झालं. ओके. आता नर्व रिजनरेशन होते म्हटल्यानंतर काय आहे, आज जर पॅरालायसिस पेशंट आहे त्याला जर नर्व रिजनरेशन झालं, कुठंतरी नर्व मला धक्का लागलेलाच आहे, त्यामुळे ते तुम्हाला मिळत नाही सिग्नल, तर ते मी वापरायला सुरुवात केली. त्याच्यानंतर आमच्या पाल्सीने रिझल्ट आणखीन वाढले. पण त्या लाजरीचं वैशिष्ट्य दुसरं काय आहे की तुम्हाला एखादं ब्लिडिंग पाईल्स आहेत, रक्तच पडते पाईल्स मधनं, तुम्ही लाजरीचं द्या, दुसऱ्या का तिसऱ्या डोस मध्ये ब्लिडिंग थांबते, झोप येत नाही, ते पावडर तुम्ही लाजरीची द्या, शांत झोप लागेल. म्हणजे अशाच आजूबाजूच्याच वनस्पती याच्यामध्ये आहे. म्हणजे गंमत काय आहे, आपल्या समोर वनस्पती भरपूर असतात, पण आपण त्याचा उपयोग कसा करावा, औषधी आहे की नाही. हा साधी गोष्ट आहे. केळीचे सोट, केळी एकदा काढून टाकल्या की आपण झाड काढूनच टाकतो, पण जो स्टेम आहे मोठं बुंदा आपण म्हणतो कम्प्लीट, किडनी स्टोन प्रिव्हेन्शनच्या प्रॉपर्टी. किडनी स्टोन होऊच नाही झालाय तुम्हाला तर बाहेर काढतं, आणि नंतर होऊ नये यासाठी सुद्धा त्याच्यापासून म्हणून वरचं सगळी सालं काढायची, आतला गाभा काढायचा, आणि त्या गाभ्याची भाजी उडपी वगैरे ठिकाणी कर्नाटकात करून खातात. पण त्याचं जर तुम्ही लिंबाच्या रसाबरोबर दिलं तर तुमचं फर्दर प्रिव्हेन्शन ऑफ किडनी स्टोन आहे. तुम्ही जायफळ बरोबर दिलं तर तुम्हाला जे किडनी स्टोनचं पेन होतं ते थांबतं. खाण्यासाठी वापरलं तरी ते औषधी आहे, औषधात ते वापरतो आम्ही. आता नवीन मी औषध आणलंय मार्केटमध्ये. असे हे वनस्पती आजूबाजूच्या असे ह्या इतक्या गोष्टी आहेत ना, आम्ही फक्त विचार करत नाही. बरोबर, अभ्यास असायला त्याच्यावरती. आता प्लेटलेट काऊन वाढलं पाहिजे म्हणून पपाया आता लोक करायला लागले. अरे पूर्वीपासून लोक सांगतायत की पपयाचं पानं घेऊन ते करा. पपयाच्या पानामध्ये काय काय आहे विचारच कोणी केलेला नाही. त्यात कॅन्सर प्रॉपर्टीज आहेत, अँटी कॅन्सर. नंतर
तुमचं प्लेटलेट काउंट ताबडतोब वाढतो. नंतर डायबिटीज, एखादा शुगर खाली येत नसेल, तुम्ही तर दिलं त्याची शुगर खाली येऊ शकते. एवढे त्याच्यात गुणधर्म ट्रेमंडस आहे. लोक आता त्याबद्दल जागृत होत आहेत. आणि त्याच्यामध्ये जे बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहेत, व्हिटॅमिन ए, बी, डी, असं सगळं त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स आहेत, मिनरल्स आहेत. मग ते काय आहे, ते कोण विचार करत आहे? बरोबर. जे वेस्टेज मटेरियल आहे त्यातच हे तुमचं सुरुवात झाली ना. नाही तर पपयांचं पानांचं आम्ही काय करू? काहीच वापर नसतं. त्याचा काढा वगैरे करून आता प्यायला लागलेत लोक. आता प्यायला त्यांची जाणीव तेवढे आता लोकांच्यात अवेअरनेस आहे. म्हणून लोक म्हणतात की आयुर्वेद असं म्हणतं की शास्त्र असं आहे की याच्यामधनं आयुर्वेदिक करत असताना आपल्याकडे. बरोबर. म्हणजे माझ्या ह्याच्याप्रमाणे एखादं वेस्टेज असेल ते सुद्धा मटेरियल औषधी म्हणून वापरू शकतो. म्हणजे या सर्वातून आम्हाला एकतरी सारांश कळाला की आपल्याच आजूबाजूला इतक्या सगळ्या म्हणजे छोट्या छोटी वनस्पतीची जाता जाता आपण अशीच खोडून टाकत असेल किंवा बघतही नसेल तर ती आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी फार औषधी असते आणि त्यांचा वापर अशा अभ्यासू माणसं औषधं बनवण्यासाठी करत असतात. फार म्हणजे आता फायटोफार्माबद्दल सांगायचं तर कधी मी दर्शकांना सांगेन की वेबसाईटला जर गेलात फायटोफार्माच्या तर असे कित्येक शेकडो औषधं आहेत सध्या तुम्ही बनवलेले, त्याच्यामध्ये टाकलेले आहेत प्रत्येक आजारावरचे. सगळ्यात फेमस ते सध्या मगाशी तुम्ही सांगितलं पारसीगिरॉन आहे, च्यवनप्राश आहे आणि खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्या एकदम ट्रिमेंडस इफेक्ट देत आहेत आणि त्याचे साईड इफेक्ट्स तर आता ऑफकोर्स आयुर्वेदाचे नाहीच आहेत. आणि जे गैरसमज काही लोकांच्यात आहेत, जे शॉर्टकट वापरणारे लोक आहेत त्यांच्यामुळे झालेले आहेत, तेही सरांनी दूर केले. मला सर शेवटच्या प्रश्नाकडे यायचं आहे आता की आयुर्वेदाला सध्या लोक महत्त्व देत आहेत, पसंती देत आहेत, असं सध्या तरी एक काळ आला आहे. असं बदल होतोय असं वाटतं का तुम्हाला? आणि भविष्य काय असेल याचं? भविष्य ट्रेमंडस आहे. म्हणजे पूर्वी कसं असायचं की पट्टदिशी बरं होण्यासाठी शॉर्टकट पद्धतीतली जी औषधं आहेत ती लोक खाण्याकडे कल आहे. जास्त असायचं. आमचं त्याबद्दल ऑब्जेक्शन ॲलोपॅथीबद्दल जिथे जे घ्यायला पाहिजे तिथे घ्यायलाच पाहिजे. असं नाहीच आहे बरोबर, हे घेऊच नाही. उद्या मला पेन होतंय, आता पेन होतंय तर मला पेन किती आता घ्यायलाच पाहिजे. बरोबर. पण त्याचा अतिरेक नको. आज साधी गोष्ट आहे, साधा आता फेमस औषध जर आपण बघायला गेलो, हल्ली ती पद्धत आहे, ॲसिडिटी वाढते ना, मग ओमप्रेझॉल, रॅब्रिप्रेझॉल ही औषधं घ्यायचीच. दररोज घेणारे लोक आहेत. तो घेतल्यानंतर तुमचं हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रिशनच थांबतं आणि काही दिवसांनी तुमच्या बॉडीमध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार व्हायचंच बंद होऊन जातं. तुम्ही काही खाल्लं पचत नाही डायरिया. कारण काय? लोक विचारच करत नाहीत. मी कित्येक 10 वर्ष ओमप्रेझॉल खातोच आहे सकाळी उठल्याबरोबर. अरे पण काय जरुरी आहे? मग साधी गोष्ट आहे. आज जेव्हा मी पहिल्यांदा मार्केटमध्ये मेडिकल म्हणून काम करायला लागलो, साधारण 74-75ला मी काम करत असताना माझ्याकडे एक प्रॉडक्ट आला, अल्सरमिन नाव. 10 पेजेस पुस्तक होतं. ते पुस्तक वाचत असताना माझी पद्धत आहे, मी सगळं वाचतो पहिलं डिटेल्स. समजलं न समजलं हा निराळी गोष्ट आहे. लक्षात आलं की ते ज्येष्ठ मधापासून केलेलं औषध आहे. ज्येष्ठ मधातनं त्यांनी बारीक करत 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 त्यातलं केमिकल कार्बोनेट लावून सोडियम बाजूला काढलं आणि त्याचं औषध आणलं अल्सर हिलिंग करण्यासाठी. पण आयुर्वेद देशामध्ये कसं आहे, एखादं काढलं तुम्ही तर ज्येष्ठ मध आहे, ज्येष्ठ मधामध्ये सगळं बाजूला काढलं आणि एकच अल्कोलाइड बाजूला काढलं तर सराउंडिंग अल्कोलाइड जे साईड इफेक्ट थांबवतात ती पण तुम्ही डिस्ट्रॉय करून टाकता. म्हणून एक अल्कोलाइड आहे ना त्याचा उपयोग होणार आहे आणि बाकीचे अल्कोलाइड त्याच्या बाजूला 10 आहेत ती त्याचं साईड इफेक्ट कमी करतात थांबवण्यासाठी. आज ज्येष्ठ मध, आज बेसिक अल्सर केव्हा होतो तर तुमच्या प्रत्येक स्टमकला लाइनिंग आहे, म्युकस म्हणून असे कोटिंग असतं. हायड्रोक्लोरिक ऍसिड असं जेव्हा येतं तेव्हा ते वाढायला लागलं की त्याला जखम करतं. जखम झाली की त्यातलं म्युकस जे आहे एक पातळ कोटिंग ते डिस्ट्रॉय करतं म्हणजे जखम होते, म्हणून अल्सर झाला. ज्येष्ठ मध ते म्युकस वाढवतं सिक्रिशन आणि त्याला कोटिंग करत येतं, अल्सर हिल करा. मग हेच औषध तुम्ही काय वापरायचं नाही, आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे. बरं, अनेक लोक जे आहेत म्हणतात काय ज्येष्ठ मध तुमचा काय खोकल्यामध्ये
चालतो, हम्म. बुद्धी वाढायसाठी चालतो, हम्म. याला तर तुमचं एक एक औषध किती ठिकाणी चालतं. अरे पण त्याचे तुम्ही बाकीचं सगळं बदलता ना. बरोबर. हा. जेव्हा ज्येष्ठमध मी घेतो तेव्हा त्याच्यावर माझं त्रिफळा चूर्ण असतं, बाकीचे प्रवाळ भस्म असतं, भस्म असतात जी ऍसिडिटी कमी करणारे आहेत. जेव्हा मी ज्येष्ठमध बुद्धिवर्धक म्हणून वापरतो त्याच्यावर मंडूपर्णी, ब्राह्मी, त्याच्यासोबत जे काही देतो त्याच्यानुसार अशी औषधं असतात. इफेक्ट असतो. खोकला म्हणला तर आडुळसा आणि हे सगळं असतं, त्यामुळे खोकल्याचा उपयोग पडतो. बरोबर. हा विचारच नाही आहे. आज किती आहे फरक. गंमत म्हणून सांगायचं झालं तर आत्ता कोविड आला. हम्म. कोविड आल्यानंतर आयुष्वाद 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 हे सुरू झालं जोरात. हम्म. ते औषध 12 वर्षापूर्वी मार्केटमध्ये आणलं. हम्म. नाव आहे काय माहितीये? कोरिना. त्यावेळी कोरोना. त्यावेळेला कोरिना नाव दिलेलं आहे. जे औषध त्यांनी तुळस, दालचिनी, हे सगळं औषधं तीच आहेत इम्युनिटीसाठी. इम्युनिटीसाठी. ते 12 वर्षापूर्वी माझं मार्केटमध्ये आलेलं आहे. पण लोकांची नाही, आयुष्वादच वापरायचा म्हणून लोकांनी भरमसाठ आयुष्वाद आणले आणि खाल्ले. पण त्याचा खरोखर तुम्ही किती वेळा खाल्ला पाहिजे विचार केलाच नाही. आज चिकित्सा प्रभाकर म्हणून एक पुस्तक आहे आयुर्वेदाचं, ओगले म्हणून, ओगलेवाडीचे ओगले, ते प्रभाकर ओगले. तर 18 साली हा सगळा प्रकार तुमचा घडलेला होता, कोविड टाईम, 1918. ओके. तुम्हाला फोटोग्राफ दाखवतो मी. त्यावेळेचे साथीचा रोग. नोव्हेंबर 18. आत्ता जे प्रकार आहे, एकमेकाला स्पर्श करू नका, स्टे ॲट होम, स्टे अवे, सगळं थिएटर्स पासून सगळं क्लोज, बंद, हे सगळे प्रकार 1918 साली घडलेले आहेत. माझ्या फोटोग्राफ्स आहेत, तुम्ही दाखवू शकलात तर दाखवा. त्याच्यामध्ये त्या चिकित्सा प्रभाकरमध्ये त्यांनी एक फॉर्म्युला दिला, असे एकमेकाला स्पर्श करू नका, हे सगळं त्यांनी दिले. मग पहिल्यांदा काय होतं, सर्दी सुरू होते, मग खोकला आणि एकदम 3-4 टेम्परेचर, सेम वर्णन आहे, आणि त्यांनी एक फॉर्म्युला दिलाय वर. आता मी हा फॉर्म्युला काढला, काही लोकांना कळवला, आमच्या वरच्या लोकांना पण कळवला, आयुषला, कोणी लक्ष दिलं नाही. त्याच्यामध्ये नीम मुख्य, कडुनीम, रिंगणी किंवा कंटकारी म्हणतात. कंटकारीचा औषधाचा परिणाम काय आहे की तुमचं कंप्लीट लंग्सच क्लिअर करत आहे. तोही व्हायरस लंग्स वरतीच अटॅक आहे. फोटो बघितले कधी तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही म्हणाल सेम, काहीही फरक नाही, अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे ते काय झालं की ते बघत असताना लोकांना लक्षात आलं की काय लाईव्हला दाखवता येणार नाही, म्हणून दाखवू शकतो. नाही, तुम्हाला दाखवतो. म्हणजे याचा अर्थ कोरोना सारखे आजार त्यावेळी होते, याच्यावरती आयुर्वेदाचं मग ते औषध जर तयार केलं तर तुम्हाला ज्या दिवशी पहिल्यांदा खोकला होतो त्याने काय दिले, 7 दिवस हे औषध कंटिन्युअस द्या, लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना. मोठ्या माणसांना डोस जास्त आणि तुम्हाला कमी, एवढं लहान मुलांना. असा डोस असल्यामुळं तुम्ही जर 7 दिवस औषध दिलं तर तुम्हाला खोकला पहिल्या झटक्यात निघून गेला, टेम्परेचर आलंच नाही, तर तुम्ही सर्वाईव्ह झाला का नाही. मग पुढच्या टेस्ट तुमच्या नॉर्मल यायलाच पाहिजे, पण ती वापरायची तयारी. म्हणजे याचा अर्थ की त्यावेळी आयुर्वेदावरती याच्यावरती असे औषध होते, सध्या त्याकडे लोक फार झुकतायत. जसं आता सांगितलं की आपण इम्युनिटीसाठी जे प्रसिद्ध झालं औषध सगळीकडे लोक घेत होते. हो, आणि इथून पुढं याचं प्रस्त वाढू शकतं, कारण लोकांना त्याच्याबद्दलची विश्वासार्हता खूप वाढली. पब्लिक नोटीस 1918 सालचे, 19 ऑक्टोबर 1918 सालचे. सेम हे व्हायरल झालं होतं, म्हणजे ह्या कोरोना काळात ठराविक लोकांच्या पोहोचलं होतं. मास्क, टू प्रिव्हेंट इन्फ्लुएन्झा, स्टे ॲट होम, स्पीट स्प्रेड्स डेथ. म्हणजे थुंकू मुक्त कोल्हापूर सध्या आपण चळवळ केली, त्यावेळी सुद्धा होतं की थुंकू नका, कसे लोक जात होते. वेन इन क्वारंटाईन, बेल फोन वापरा, थिएटर्स क्लोज्ड टिल फर्दर नोटीस. एक प्रकारे मास्क सारखंच आहे. याचा अर्थ अशा प्रकारे त्यावेळी होतं. आता आपण म्हणजे त्यावेळी लोक शॉर्टकट वापरत होती, आज लोक जास्त अवेअर झाले हेल्थ बद्दल, आणि त्यामुळं शॉर्टकटमुळे हेल्थ किती
अजून डॅमेज होते हे लोकांना कळाल्यामुळे लोक आयुर्वेदाकडे येत आहेत आणि आयुर्वेदिक औषधं इतर गोष्टींना प्राधान्य देत आहेत. म्हणजे इतर तर पॅथी आहेत त्यांचा उपयोग आहेच, कारण जर तुम्ही मगाशी म्हटलात की पेन व्हायला तर पेन किलर ऑफकोर्स खायला पाहिजे, मोठ्यात मोठे काहीतरी सर्जरी आहे तर ऑफकोर्स तिथं सर्जरी व्हायला पाहिजे. तर त्याच्याचबरोबर मुळापासून एखादा मगाशी तुम्ही आधी मुलाखतीच्या आधी मुद्दा बोलला होता की अल्सर झाला किंवा पोटामध्ये काहीतरी हे आहे तर त्याचं पोट टॉक्सिक निघून जाण्यासाठी मुळापासून काम करण्यासाठी आयुर्वेदिक औषध त्याच्यापासून काम होऊन नंतर मग ते आजार पूर्ण बरा होऊन जातो, म्हणजे परत तो होणे यासाठी. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे आयुर्वेदिक औषधं कशी बनतात, त्यांच्यात गुणवत्ता कशी राखली जाते, फायटोफार्मा कशी गुणवत्ता त्याच्यामध्ये ठेवतं टिकवतं आणि सगळ्यात महत्त्वाचं विश्वासार्हता लोकांची कशी जपले, ज्यासाठी भस्म 6-6 महिने बनवली जातात. खूप लोकांना जिथं डाऊट्स होते, डॉक्टरांना डाऊट्स होते, जी ट्रीटमेंट देत आहेत ते स्वतःहून इथं येऊन व्हिजिट्स केलेले आहेत, ज्यानंतर त्यांना कन्फर्म झालेलं आहे की खरंच हे एक विश्वासार्ह आहे. या प्रकारची कंपनी कोल्हापूरमध्ये चालते, हेही कोल्हापूरकरांना अभिमानास्पद गोष्ट आहे सर. आणि महत्त्वाचं म्हणजे अशी औषधं लोक आता भारतभर पोचत आहेत. फायटोफार्मा एसजी फायटोफार्मा आता ऑफकोर्स सगळ्यांना माहीत झालेलं आहे आणि त्याची औषधं भारतभर फिरत आहेत. प्रसिद्ध औषधं तर आपली आहेतच. तर या सगळ्याबद्दल खूप चांगली आज माहिती दिलीत तुम्ही कट्ट्यावरती या, आणि थोडक्यात का असेना आमच्या दर्शकांच्यापर्यंत याची एक वेगळी माहिती पोहोचली. त्याबद्दल मी कट्टा कोल्हापूरकडून तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो. आणि पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींमध्ये औषधं वेगवेगळी अशी निर्माण करून आयुर्वेदाला एक वेगळं वळण किंवा वेगळं हे इंटरनॅशनल लेवलपर्यंत घेऊन जाल ही यासाठी शुभेच्छा देतो. आणि मी सरदार जाधव आपल्या सर्वांचा निरोप घेतो. थँक्यू सर. मला इथं बोलवलं आणि बोलायला संधी दिल्याबद्दल. नाही, खूप चांगली माहिती झाली सर.